नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, कुटुंबाचा आधार असलेल्या पतीचे निधन झाल्यावर एका महिलेवर आभाळ कोसळतं. अशा कठीण प्रसंगात अनेक महिलांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागतो. अशाच निराधार आणि विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी भारत सरकारने एक अतिशय महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना नक्की काय आहे, यासाठी कोण पात्र असेल, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कसा करायचा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. ही योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत म्हणजेच NSAP अंतर्गत राबवली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना दरमहा ठराविक पेन्शन देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक मदत करणे हाच आहे. या योजनेचे अनेक फायदेसुद्धा आहेत. या योजनेअंतर्गत पात्र विधवा महिलांना केंद्र सरकारकडून दरमहा 300 रुपये पेन्शन दिली जाते. पण थांबा, कारण यात राज्य सरकारचाही वाटा असतो. आपल्या महाराष्ट्र राज्यात ही योजना संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेशी संलग्न करून लाभार्थ्यांना थेट 1000 ते 1500 पर्यंतचा आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. म्हणजेच महाराष्ट्र राज्यात ही योजना संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेशी संलग्न केली जाते आणि या योजनेचा एकत्रित लाभ हा 1000 ते 1500 रुपयांपर्यंतचा एकत्रित लाभ हा थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. आता या योजनेचे पात्रता निकष काय आहेत, म्हणजेच कोण कोण या योजनेसाठी पात्र असेल. पहिली अट आहे, अर्जदार महिला ही विधवा असावी. अर्जदार महिलेचे वय 40 ते 79 वयाच्या दरम्यान असावे. जर 80 वर्षे पूर्ण झालेली महिला असेल तर त्यांना आपोआपच वृद्धपकाळ पेन्शन योजनेअंतर्गत त्यांना समाविष्ट करून घेतलं जातं. तिसरी अट आहे, अर्जदार महिला ही दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील असली पाहिजे. आणि चौथी अट आहे, ती भारताची नागरिक आणि संबंधित राज्याची रहिवासी असली पाहिजे. याचबरोबर या योजनेसाठी काही कागदपत्रे सुद्धा आवश्यक आहेत. तर पतीचा मृत्यूचा दाखला, महिलेचे आधार कार्ड, दारिद्र्य रेषेखालील असल्याचे रेशन कार्ड किंवा प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुकची झेरॉक्स, रहिवासी दाखला आणि पासपोर्ट साईज फोटो. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड हे काहीही चालेल. तर एवढी डॉक्युमेंट या योजनेसाठी आवश्यक आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठीचा अर्ज कुठून व कसा करायचा. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकारे आपण अर्ज करू शकतो. जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन तुम्ही तुमच्या जवळच्याच तहसील कार्यालयात किंवा ग्रामपंचायतीत जाऊन तिथे या योजनेचा फॉर्म भरा व सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडून तो फॉर्म तिथे जमा करायचा आहे. आणि जर ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्रात म्हणजे CSC केंद्रात किंवा माही सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. आणि तुम्हाला स्वतःला इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः या योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज भरू शकता. तिथे डॉक्युमेंट अपलोड करून तो फॉर्म तिथे सबमिटसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर हीच होती संपूर्ण सविस्तर माहिती या योजनेसंदर्भातली. मित्रांनो, अनेक महिलांना पैशाची नितांत गरज आहे, पण माहिती अभावी त्या या योजनेपासून वंचित राहतात. त्यामुळे माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ तुमच्या गावातील, परिसरातील किंवा ओळखीच्या ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गरजू महिलांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना या योजनेचा आधार मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. याबद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून विचारावा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.